चला राणासाहेब, घरला जायचा टाइम झाला. राणादा, अरे उठ लवकर. गावात सगळी डोळ्याची वाढून वाट बघायला लागल्यात तुझी. चला पैलवान, बसा. पहिला ही खुर्ची फेकून दे. अरे राणा, काय झालं? पाय काय बाद झालाय वय माझा? अरे असं नाही राणादा. मग कसं आहे? हे बघ, मी या खुर्चीत अजिबात बसणार नाही. अरे पण अहो, ऑपरेशन झालंय तुमच्या पायाचं. तुम्हाला व्हीलचेअरवरच जावं लागेल. चला बसा बघू. हे मला काय माहित नाही. अरे राणादा, जाताना असं जावं लागणार. हे काय कायमचं आहे वय? पाय काय कायमचा बाद झालाय वय माझा? अरे कायमचं कोण म्हणलं? अरे हे काही दिवसासाठीच असतंय. अरे नंतर नाही लागत आहे. चल जाऊया. आता नाही का नंतर नाही? मी या खुर्चीत बसणार नाही म्हणजे नाही. अहो पण साहेब, तुम्हाला ह्याच्यावर बसायला लागणार. नाही म्हणलं ना व. अरे राणा, ऐक की. ही परत एकदा सांगतोय, मी या खुर्चीवर बसणार नाही म्हणजे नाही. ए, घेऊन जा की. अरे अरे राणादा, अरे आता आपण घरला चाललोय की नाही, मग असं कशाला करायचं? अरे वहिनीने डॉक्टर संकट बोलून लवकर डिस्चार्ज मिळवला तुझ्यासाठी. चल बघू जाऊया. चल. एकदा सांगितलं ना व, नाही म्हणून. अरे राणा, असं का करायलास मर्दा? चल की बस. परत एकदा सांगतोय, मी या खुर्चीत अजिबात बसणार नाही म्हणजे नाही. काय झालं? मॅडम, हे व्हीलचेअरवर बसणार नाही म्हणतात. अहो काय झालं? आपल्याला घरी जायचंय ना? मला नाही जायचंय. अहो असं काय करता? तुम्हीच म्हणालात ना घरी जायचंय म्हणून. वय, पण मी असल्या गाडीवर बसून जाणार नाही. हे असलं काय नको मला. ए, घेऊन जा की. अहो असं कसं? व्हीलचेअरवर बसूनच जावं लागेल ना? का? मी तुम्हाला नंतर सांगते. पाय काय बाद झालाय वय माझा? अहो नाही, मी नंतर सांगते म्हणाले ना. तुम्ही जोवर मला काय सांगत नाही तोवर इकडनं मी हलणार नाही. अहो, पायावर जोर देऊन चालणार नाही तुम्हाला. हे मला काय माहित नाही, पण मी या खुर्चीत बसणार नाही. अहो मी खरंच तुम्हाला नंतर सांगते काय ते. परत एकदा सांगतोय, मी इकडनं जाईन तर स्वतःच्या पायावर जाईन, नाही तर नाही. ए, अरे तू बघ काय, घेऊन जा की ते. डॉक्टर साहेब, दुसरं काही? मग किमान तुम्हाला कुबड्या तरी वापराव्या लागतील. तुम्हाला नकोय ना व्हीलचेअर? मग कुबड्या आणूया का? गणेश, कुबड्या घेऊन. चला. अरे सावकाश. हळू हळू. खांद्याला पकड. सावकाश मागून. सावकाश. हळू हळू. डाव्या पायावर धरून द्या. हा. हळू हळू हळू.
चल. थांबूयात का? निघालात? हो. ओके, टेक केअर. या सांगतील तसं वागायचं पहिलवान. आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या. थँक्यू डॉक्टर. नो थँक्स प्लीज. आय टोल्ड यू इट्स आवर ड्युटी. हाव, मग तुमचे आभार मानणं हे सुद्धा आमचं कर्तव्य आहे. आणि आज धनत्रयोदशी आहे. धन्वंतरीची पूजा करतात आज. आणि तुम्ही आजच्या काळातले धन्वंतरीच आहात. मग तुमचेही आभार मानायलाच हवे. वय थँक्यू. काळजी घ्या. या. Mrs. Gaikwad, are you sure about this? हो. बघा, खूप काळजी घ्यावी लागेल सुरुवातीला. त्यांच्या पायावर कुठलंही प्रेशर येता कामा नये. प्लीज टेक केअर. हो डॉक्टर. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स माझ्या लक्षात आहेत डॉक्टर. डोंट वरी. ओके, ऑल द बेस्ट. हा काय म्हणलं? ए तुम्ही तयार आहे ना? ओ वस्ताद, सगळी माणसं तयार आहेत ना? हार बिर सगळं तयार ठेवा. ए जरा इकडे लाव, गाडी येतील. हा काय म्हणला? टर्न मारला. हा बरोबर. ए भाषा तयार आहेस ना? ए आणि रानात आला की पहिला त्याला ही फुलं नेऊन द्यायची काय? राधे, भाकर तुकडा आणलायस ना रानाला ओवाळायला? वय आणलाय ना. बर बर. खरं तर येणार आहे पांगुळ गाडा, पण एखादा इजय सरदार आल्यागत वातावरण केलंय ग. कुणासाठी खुश व्हायचं हे बी कळणं झालंय आजकालच्या माणसासनी. अरे गाडी आली ना वा. येऊ दे. लाव. अरे लाव का लवकर.
राणा सावकाश. राणादा कशी आहे तब्येत? राणादा दिवाळीच्या आधी घरी यायला ते लय बरं झालं बघा. होय, आता सगळ्या गावात दिवाळी साजरी होणार बघा. होय. चला निघूया. थांब थांब राधे, भाकरीचं इडापिडा टळू दे, कुणाची नजर लागू नये. राणा भाऊजी, तुम्ही आलासा म्हणून या घराला शोभा आली बघा. नाही खरंच, नाहीतर आमचा जीव तर अगदी काळजीतच पडला होता हो. तुम्ही येणार म्हणून केवढी तयारी केली आम्ही बघा. या टायमाची दिवाळी एकदम दणक्यात साजरी करायची बर का. अगं बाई, हे कसलं संकट म्हणायचं आता. आरती भिजली की. चंदे जा बाई, काडीची पेटी आणि ही तर नाही, काडीची पेटी आण लवकर आण. एक तर राणा भाऊजीसनी सोसवणं झालंय. जरा वेळ थांबा काय. राणा भाऊजी, तुम्ही येणार म्हणून बघा अख्खा गाव जमलाय तुमच्या स्वागतासाठी. समद्यासनी लई आनंद झालाय बघा. आणि सगळ्यात जास्त आनंद तर आम्हाला झालाय. वहिनी जरा आवरता का लवकर. पुटपुट. आऊ ती चंदी काडीपेटी आणाय गेली ना ब. अगं ए चंदे, लवकर आण बरं काडीपेटी. थोडी कळसोसा थोडी. थांबा चंदे. वहिनी. अगं बाई हितच होती काय. हितच होती बाय. अगं बाई, आमच्या ध्यानातच नाही आलं. कुठं कुठं पडली. वळ लगेच. बाय. बरं झालं बाई राणा भाऊजी घरी आले. लई बरं वाटायलंय बघा. या राणा भाऊजी या. ऐक सोडा. येत्याल त्यांचं ते. या राणा भाऊजी हळू या. या बरं. हळू, एकदम हळू या बरं. एक एक पाऊल टाका. हळू हळू. हळू राणा भाऊजी, एकदम हळू बघा. एक एक पाऊल टाका. काय बी घाई नाही. आरामात एकदम. हा हळू. काय बी घाई नाही. नाही मगाशी उमऱ्यात कसं झालं तसं काय बी व्हायला ना ग, म्हणून म्हणते. जरा मगाशी बाहेर लय माणसं होती म्हणून गप बसलो होतो. रेषे फारायला लागलीस तू. गप जरा. बघितलं, आम्ही एवढं राणा भाऊजींची काळजी करायलोय, पण आमचा नवरा आम्हाच डाफायला लागलाय. खऱ्याची काही दुनियाच राहिलेली नाही बघा. हॉस्पिटल मध्ये बी आम्हाला लई काळजी वाटत होती राणा भाऊजींची, पण आम्हाला तिथे थांबू बी दिलं नाही. आता आमचं राणा भाऊजी एवढं
असं पाय घेऊन घरी आल्यात. आता हिथं तरी काळजी करू द्या की त्यांची. अहो वहिनी साहेब, राणा घरी आलाय. अशा खुशीच्या वक्ताला रडू नका सा. राणा भाऊजींची लई काळजी वाटायला आम्हाला. पोपाड मीठ म्हटलं ना बा. अहो चला आपण जाऊया. राणादा चल तुला सोडतो आम्ही. बरकत धर तिकडनं. नाही, मला कुणाच्या बी आधाराची गरज नाही. अहो अरे राणा, पायऱ्यावरून एकटा कसं जाणार तू सांग बरं. हे मी कसं बी जाईन. सोड मला. थांबा, आपण जाऊया चला. राणा बाळा हळू. आता खरी मज्जा येणार आहे लंगडी खेळाया.